मित्रांनो, पेशंटशी बोलताना नेहमी असं जाणवतं, की वेगवेगळ्या प्रकारचे डाएटचे ऑप्शन्स ती लोकं ट्राय करत असतात. तेव्हा नेमकं आयुर्वेद काय म्हणतं? आणि ऑथेंटिक आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डाएट आणि मिथ्स ही एक सीरीज आपण तयार करतो आहोत. त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुरभी वैद्य, आयुर्वेदाचार्य, MBA इन क्लिनिकल रिसर्च, फंक्शनल मेडिसिन कन्सल्टंट अँड आयुर्वेदिक डायबेटॉलॉजिस्ट. तर मित्रांनो, जसं म्हटलं की डाएटचे वेगवेगळे ऑप्शन्स असतात किंवा काही मिथ्स असतात, काही गैरसमज असतात आपल्यामध्ये. त्यातला सगळ्यात मोठा पहिला गैरसमज म्हणजे ब्रेकफास्ट इज अ मस्ट किंवा ब्रेकफास्ट हा करायलाच हवा आणि तो सगळ्यात छान मील असायला पाहिजे आणि त्याने पूर्ण एनर्जी दिवसभर आपली टिकते. हे सध्या सगळीकडे हा एक गैरसमज आहे. काही कंपन्यांनी हा पसरवलेला पण आहे. तर आपण बघूया की आयुर्वेद नेमकं काय म्हणतं. आचार्य वाघभट यांनी 5,000 वर्षांपूर्वी ब्रेकफास्ट करावा की करू नये ह्याची एक कारण मीमांसा अतिशय छान पद्धतीने सांगितलेली आहे. ते म्हणतात, प्रातराशेतू अजीर्णे अपि सायमाशो न दुष्यती. म्हणजेच जर का सकाळचं जेवण न पचता तुम्ही रात्रीचं जेवण केलं तर त्याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम तितकासा होत नाही. पण अजीर्णे सायमाशेतू प्रातराशो ही दुष्यती. रात्रीचे जेवण न पचता जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण किंवा ब्रेकफास्ट केला तर मात्र तुम्ही विविध रोगांना आमंत्रण करत असता. म्हणजेच रात्रीचं जेवण पचलेलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट केला, ह्या गैरसमजुतीमुळे की ब्रेकफास्ट इज अ मस्ट, तर मात्र तुम्हाला विविध आजार होऊ शकतात, जसे की इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी. तर आता मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या आजाराचं मूळ कारण आपल्या चुकीच्या ब्रेकफास्टमध्ये तर नाही ना, हे एकदा तपासून बघा. आणि ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.